30,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येतील. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावेळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव. निसंकोच बोला. महाराज सरसेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दमाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो. म्हणजे आपल्या महालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमची कसली पद्धत? हा? हे बघा, गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभलंय. महाराज, एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव. जबाबदारी कोणाची? माझी. जबाबदारी माझी. महाराज, जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी. महाराज, मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय, त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको. का? पंचांगात मुहूर्त नाहीये का? समजा असेल मुहूर्त तर उद्याच निघणार का? आज निघणार. म्हणजे उद्या तुमचा तो मुहूर्त वेळेत तर सापडेल. मोहिमा राबवताना सरसेनापतीची नाही, राजांची इच्छा हवी. का नसेल आमची इच्छा? का नसेल आमची इच्छा? अनाजीपंत स्वराज्य चालतं ते अशा धाडसी मोहिमांच्या जीवावरच, कळलं? दरबारातील गप्पांवर नाही. हंबीरराव, तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. जय महाराज.